ऑपरेशन्स ऑन सेट्स. आपण रिलेशन बिटवीन द सेट्स पाहिलं. इक्वल सेट, इक्विव्हॅलंट सेट, सबसेट, सुपरसेट म्हणजे काय. परंतु आता ऑपरेशन्स ऑन सेट्स म्हणजे हे ॲक्च्युअल सेट थिअरीमध्ये असणारे अल्जेब्रिक कॅल्क्युलेशन्स आहेत असं म्हणायला हरकत नाही. जसं आपल्या मॅथमॅटिकल अल्जेब्रामध्ये ॲडिशन, सबट्रॅक्शन्स, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन्स वगैरे ऑपरेशन्स आपण कंप्लीट करतो, तशाच प्रकारचे सेट थिअरीमध्ये सेटवरती असणारे डिफरंट ऑपरेशन्स आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचे. या ऑपरेशन्समध्ये मेनली फर्स्ट आहे ते युनियन ऑफ सेट्स, सेकंड वन इज intersection of sets, next one is difference of set, symmetric difference, complement, असे वेगवेगळे ऑपरेशन्स यामध्ये आपल्याला स्टडी करायचे. फॉर दिस वन विल कन्सिडर फर्स्ट a universal set having the elements suppose 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हा एक युनिव्हर्सल सेट आपण गृहीत धरू. त्यानंतर ए हा सेट आहे, सपोज सेट ए, ज्यामध्ये एलिमेंट्स आहेत 1 3 5 7 8. बी हा एक सेट आहे ज्यामध्ये 2 3 4 5 9 11 हे एलिमेंट्स आहेत. आणि सी हा सेट आहे सपोज ज्यामध्ये 2 4 6 8 हे एलिमेंट्स. एक्झाम्पल वरूनच आपण पूर्ण थेरॉटिकल पार्ट आणि थेरॉटिकल पार्ट वरूनच त्याचं क्लिअरन्स लगेचच पाहणार आहेत. सो दीज आर द 3 सेट्स A B C. ऑल द 3 सेट्स आर सबसेट्स ऑफ दिस युनिव्हर्सल सेट. हे तीनही सेट या युनिव्हर्सल सेटचे सबसेट आहेत. ओके, आता यामध्ये union of two sets A and B, that is denoted like this. बेसिकली तो यू सारखा दिसतो पण एक हाफ सर्कल आहे. यू हा पूर्ण असतो आणि युनियनचा सिम्बॉल या प्रकारे आहे. Union of two sets means what? Can anybody answer about this? What is mean by union of two sets? दोन सेटचं युनियन म्हणजे काय ते कशा प्रकारे फाइंड करायचं?
कॉमन एलिमेंट्स बिटवीन टू सेट्स. ओके, आणखी कुणी काही डिफरंट सांगेल? Can anybody have any different answer for this? What is mean by union of two sets? दोन सेटचं युनियन म्हणजे काय? दोन्ही सेटचे सर्व एलिमेंट्स. सी हियर, union and intersection, these two are different things. Union of two sets A and B contains all the elements of set A and all the elements of set B also. Union does not mean the common element. Common elements intersection मध्ये असतात. दोन सेटचं युनियन म्हणजे ए या सेटमधले सर्व एलिमेंट घ्यायचेत आणि बी या सेटमधले पण सर्व एलिमेंट घ्यायचेत. ऑल एलिमेंट्स ऑफ सेट ए अँड ऑल एलिमेंट्स ऑफ सेट बी टुगेदर फॉर्म्स द युनियन. मीन्स if we have to write the union of two sets A and B, first of all we'll write all the elements of set A, that is 1 3 5 7 8. 1 3 5 7 8 A चे सर्व एलिमेंट लिहिले. आता B चेही सर्व एलिमेंट लिहायचे आहेत, पण बी चे एलिमेंट लिहित असताना सेटच्या रूलनुसार कुठलाही एलिमेंट आपण डबल किंवा रिपीट नाही लिहू शकत. कुठलाही एलिमेंट हा आपण डबल किंवा रिपीट लिहू शकत नाही. प्रत्येक एलिमेंट एकदाच लिहायचा असतो आणि त्यामुळं 2 हा एलिमेंट येईल. 3 आपण ऑलरेडी लिहिलेला आहे. त्यानंतर 3 हा एलिमेंट तो ऑलरेडी आलेला आहे, त्यामुळे तो डबल लिहायची गरज नाही. 4 5 पण ऑलरेडी आलेला आहे, तो पण डबल लिहायची गरज नाही. 9 आणि 11. 1 3 1 3 5 7 8 ए चे सर्व एलिमेंट लिहिले, बी चेही सर्व एलिमेंट आलेत. त्यात ऑर्डर तर इम्पॉर्टंट नसते, क्रम महत्त्वाचा नसतो हे आपल्याला माहीत आहे. एलिमेंट रिपीट लिहिता येत नाहीत तेही आपल्याला माहीत आहे. त्यामुळं बी चे एलिमेंट लिहिताना आपण काय केलं, जे ऑलरेडी आलेले आहेत ए मध्ये ते लिहिले नाहीत, पण बी चे सगळे एलिमेंट आलेत. 2 आलाय, 3 आहे इथे, 4 5 पण आलाय, 9 पण आलाय, 11 पण आलाय. ओके, बी चे सर्व एलिमेंट आलेले, दॅट इज ए युनियन बी. पण हे झालं न्यूमरिकली. 2 सेट आपल्या समोर दिसत आहेत आणि त्यांचं युनियन लिहायचं आहे. हे कोणालाही जमतं, प्रॉब्लेम याचा नाही आहे. हे पुन्हा एकदा आपल्याला 11th स्टँडर्डमध्ये काय इन्क्लूड केलं आहे, जेव्हा की आपण हे सर्व 9th मध्ये स्टडी केलेलं असतं, ते याच्यासाठी की आपल्याला याला थिअरॉटिकल कन्सेप्टमध्ये जास्त अप्लाय करायचं आहे.
पर्टिक्युलरली प्रोबॅबिलिटी या सेक्शनमध्ये खूप याचा जास्त उपयोग होतो आणि सेट थेअरीवरच्याही क्वेश्चन्समध्ये आपल्याला याला थेरॉटिकली कन्सिडर करायचं, रिव्हर्स कन्सिडर करायचं. दोन प्रकारे याला आपण आता डिस्क्राईब करणार आहे, ते डिस्क्रिप्शन लक्षात घ्या. ए युनियन बी या सेटमध्ये आपण लिहित असताना ए चे सर्व एलिमेंट लिहिले, बी चेही सर्व एलिमेंट लिहिले. आता जे कॉमन आहेत ते एकदाच लिहिले, कारण डबल आपण लिहित नाही. पण या सेटमध्ये ए चे सर्व एलिमेंट आहेत आणि बी चेही सर्व एलिमेंट आहेत. याला थोडंसं रिव्हर्स डायरेक्शनमध्ये जर आपण विचार केला, यातला प्रत्येक एलिमेंट चेक करा. प्रत्येक एलिमेंट ए किंवा बी दोन्ही पैकी एका ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय तो युनियनमध्ये येईल का? जर एखादा एलिमेंट ए युनियन बी मध्ये असेल तर तो एलिमेंट एकतर ए मध्ये तरी पाहिजे किंवा बी मध्ये तरी पाहिजे. बरोबर? ए युनियन बी मध्ये येणारा प्रत्येक एलिमेंट हा एकतर ए मध्ये तरी पाहिजे किंवा बी मध्ये तरी पाहिजे. असा एखादा एलिमेंट याच्यामध्ये आहे का की जो ए मध्ये नाहीये आणि बी मध्ये नाहीये? आहे का असं काही? नाही, नॉट पॉसिबल. कारण जर त्यात दोघांचं ते युनियन आहे तर दोघांच्या प्रत्येक एलिमेंटला त्याच्यामध्ये लिहावं लागेल. म्हणजेच आपण म्हणू शकतो की त्यातला प्रत्येक एलिमेंट आयदर ए मध्ये आहे किंवा तो बी मध्ये आहे, दोन्ही पण असू शकतो, पण किमान एका ठिकाणी पाहिजे. आता हे वर्डिंग्स लक्षात घ्या. नॉर्मली काय होतं, जे व्हर्बल क्वेश्चन असतात त्या व्हर्बल क्वेश्चन मध्ये गिव्हन काय, फाइंड काय करायचं आहे, याच्यावरती बऱ्याच जणांना, जे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन असतात याच्यावरती मेन बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो. तो याच्यासाठी की असे दोन सेट दिले त्याचं युनियन लिहिता येतं की आम्हाला युनियन येतं, युनियन उपयोग नाहीये. त्याचं ॲक्च्युअल थेरॉटिकल मिनिंग काय आणि डिस्क्रिप्टिव्ह टाईपच्या क्वेश्चनमध्ये त्याला कशा ठिकाणी अप्लाय करायचं असतं. बऱ्याच जणांचं हे होतं, फॉर्म्युले सगळे पाठ असतात पण कोणता वापरायचा आहे, क्वेश्चनमध्ये दिलंय काय आणि विचारलं काय याचाच मेळ लागत नाही. याच्यासाठी कन्सेप्ट महत्वाची आहे. या सेटमधला प्रत्येक एलिमेंट हा ए मध्ये तरी आहे किंवा तो बी मध्ये तरी आहे. म्हणजेच जर आपण याला थेरॉटिकली डिफाईन करायचं म्हटलं तर ते कसं डिफाईन होतं, ए युनियन बी इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए or x belongs to B. X belongs to A or X belongs to B. इथे हा और महत्वाचा आहे. और हा शब्द आला की समजायचं युनियन. प्रोबॅबिलिटीमध्ये आणि सेट थेअरीमध्ये दोन्ही ठिकाणी हे थिंग खूप ॲप्लिकेबल आहे. एक एक शब्दाचं रिलेशन आहे. और म्हटलं एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए और एक्स बिलॉंग्स टू बी. म्हणजे ए युनियन बी काय, अशा एलिमेंटचा सेट की ज्यातला प्रत्येक एलिमेंट एकतर सेट ए मध्ये तरी आहे किंवा तो बी मध्ये तरी आहे. तर और म्हटल्यामुळे दोन्ही मध्ये पण असू शकतो. ए मध्ये तरी पाहिजे किंवा बी मध्ये तरी पाहिजे, म्हणजे तो किमान एका ठिकाणी तरी पाहिजे या दोन पैकी. जर आपण दोघांचं युनियन घेतोय ए आणि बीचं, तर त्या युनियन मध्ये असणारा प्रत्येक एलिमेंट हा
ॲटलिस्ट म्हणजे किमान दोन पैकी एका तरी ठिकाणी पाहिजे. हे दोन कीवर्ड आहेत, एक म्हणजे ऑर आणि दुसरा म्हणजे ॲटलिस्ट. म्हणजेच आपण त्याला डिस्क्रिप्टिव्हली असं लिहू शकतो, एव्हरी एलिमेंट of A union B belongs to at least one of the set A or B. At least one of the set A or B. हे जे दोन शब्द आहेत, एक म्हणजे हा ॲटलिस्ट आणि दुसरा म्हणजे ऑर. डिस्क्रिप्टिव्हली कितीही मोठा क्वेश्चन असला त्याच्यामध्ये ऑर किंवा ॲटलिस्ट म्हटलं की समजायचं आपल्याला युनियन फाइंड करायचं आहे. कारण ए युनियन बी मध्ये येणारा प्रत्येक एलिमेंट हा एकतर ए मध्ये असतो किंवा तो बी मध्ये असतो. दोन्हीपैकी किमान एका तरी ठिकाणी तो असतो. आता काही वेळेला आपल्याला 3 सेटचं युनियन घ्यायचं आहे, सेम थिंग, तो 3 पैकी एका तरी सेटमध्ये पाहिजे. 3 सेटचं युनियन आपण घेतोय, ए बी आणि सीचं. सपोज ए युनियन बी युनियन सी, त्यातला प्रत्येक एलिमेंट 3 पैकी किमान एका तरी ठिकाणी पाहिजे. सेम ॲज दिस. बरोबर आहे. A union B, every element of A union B belongs to either set A or set B, or we can say every element of A union B belongs to at least one of the sets A or B. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो, काश्मीरसाठी जर भांडायचं तर ते इंडिया आणि पाकिस्तान ह्या दोन पैकीच लोकांनी भांडायला पाहिजे. उगीच श्रीलंकेमधला माणूस येतोय आणि तो म्हणतोय की काश्मीर आमचा आहे, नाही चालणार ना. तो त्या दोघांच्या मधला वाद आहे, त्या दोघांच्या मधलं युनियन आहे ते. बरोबर, दॅट इज युनियन. तर त्या एकतर तो ए मधला तरी पाहिजे किंवा बी मधला तरी पाहिजे, तरच तो त्या युनियन मध्ये येऊ शकतो. तिसऱ्याचं काही काम नाहीये. असा एलिमेंट ए युनियन बी मध्ये कधीच असणार नाही की जो ए मध्ये पण नाहीये आणि बी मध्ये पण नाहीये. कारण ते युनियनच कोणाचं आहे, ए आणि बीच आहे. ह्या वेगवेगळ्या अँगलनी याच्यावर थिंकिंग पाहिजे आपल्याला. ह्या थिंग्स थिअरॉटिकली आता आपण ऐकतो, आता ते छान वाटतं, मस्त आहे, वा. आणि युनियन किती सोपं आहे. 2 सेट दिलेत, पहिला सेट सगळे एलिमेंट लिहिले, दुसरा सेट एलिमेंट लिहिले, एकदम सोपं आहे इझीच. पण आपल्याला असे एक्झाम्पल नसतील ना, हे 2 सेट दिले तर त्याचं युनियन लिहा. सुरुवातीला प्रॅक्टिससाठी घेणार आहेत ते तसे काही एक्झाम्पल एक्झरसाईजला, पण ॲक्च्युअल एक्झाममधून जर आपण विचार केला तर एवढ्या चिल्लर लेवलचे 9वी लेवलचे क्वेश्चन आपल्याला नसतील. आपल्याला हे पुन्हा एकदा का कंटेंटमध्ये इन्क्लूड केलं आहे, तर त्याचं थिअरॉटिकल ॲप्लिकेशन आपल्याला करता येणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे युनियन म्हणजे काय, contains the set element which belongs to either set A or set B, किंवा belongs to at least one of the sets A or B. दोन पैकी किमान एका तरी सेट मध्ये तो पाहिजे. ओके. त्यानंतर नाउ विल गो टुवर्ड्स इंटरसेक्शन आणि मग परत दोन्हीचं कंपॅरिझन आपण बघूया काय फरक आहे दोन्हीमध्ये. इंटरसेक्शन ऑफ 2 सेट्स. आता ठीक आहे, आपण ए युनियन बी लिहिला, असाच बी युनियन सी पण लिहिता येईल. बी युनियन सी मध्ये एलिमेंट काय येतील, 2, 3, 4, 5. आपण सिक्वेन्शियली पण लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. 6, 8, 9, 11.
फक्त महत्त्वाचं काय, एचे सर्वजण यावेत आणि बीचेही सर्वजण यावेत, कुणीही डबल नको आहे. 2 3 4 5 नंतर हा इकडे 6 8 9 आणि 11 असंही लिहू शकतो आपण, किंवा आधी बीचे सगळे लिहून काढायचे आणि मग सीचे लिहायचे, ते सोपं जातं. त्यानंतर सपोज ए युनियन सी लिहायचं आहे आपल्याला. ए चे एलिमेंट्स 1 3 5 7 8 आणि सी चे एलिमेंट 2 4 6 8 ऑलरेडी झाला आहे. 2 4 6 8 ए युनियन सी. गॉट दिस युनियन. आता ए युनियन सी मधला प्रत्येक एलिमेंट किमान ए किंवा सी दोन पैकी एका ठिकाणचा पाहिजे, बरोबर आहे. या दोन पैकी एका तरी ठिकाणी तो एलिमेंट असायला पाहिजे, तरच तो त्यांच्या युनियनमध्ये येऊ शकतो. नाउ इज अबाउट इंटरसेक्शन. Intersection means what? If A and B are any two sets, then intersection is denoted by this notation, this symbol. हा युनियनचा सिम्बॉल झाला, नंतर हा इंटरसेक्शनचा. A intersection B contains the elements which are common to both set A and B. इंटरसेक्शन मध्ये असेच एलिमेंट येतात की जे ए मध्येही आहेत अँड बी मध्येही आहेत. फरक लक्षात घ्या. युनियनसाठी आपण शब्द ऑर वापरला, इंटरसेक्शनसाठी अँड वापरायचा आहे. अँड आणि ऑर मध्ये डिफरन्स आहे. असा एलिमेंट घ्यायचा इंटरसेक्शन मध्ये की जो ए मध्ये पण पाहिजे आणि बी मध्ये पण पाहिजे, म्हणजे दोन्ही सेट मध्ये तो असणं आवश्यक आहे. इट बिलॉंग्स टू बोथ द सेट्स ए ॲज वेल ॲज बी. म्हणजे थोडक्यात आपण त्याला शॉर्ट मध्ये असं म्हणतो की ए आणि बी या दोन सेट मधल्या कॉमन एलिमेंटचा सेट. ए आणि बी या दोन्ही सेटच्या कॉमन एलिमेंटचा सेट. यात एक एक चेक करावा लागतो. म्हणजे 1 हा एलिमेंट ए मध्ये आहे, बी मध्ये आहे का नाही आहे, त्यामुळे तो नाही लिहिता येणार. 3 हा एलिमेंट ए मध्ये पण आहे, बी मध्ये पण आहे, मग 3 लिहिता येईल. 5 दोन्ही ठिकाणी आहे. 7 ए मध्ये आहे पण बी मध्ये नाही आहे, आणि 8 दोन्ही ठिकाणी नाही आहे, ए मध्ये आहे पण बी मध्ये नाही आहे. म्हणजे दोनच एलिमेंट आहेत ए आणि बी मध्ये कॉमन असणारे. ओके. त्यानंतर समजा आपल्याला यायचंय बी इंटरसेक्शन सी. बी इंटरसेक्शन सी म्हणजे असे एलिमेंट जे बी आणि सी या दोन्ही सेटमध्ये कॉमन आहेत. असे एलिमेंट जे बी मध्ये पण आहेत आणि सी मध्ये पण आहेत, दोन्ही ठिकाणी आहेत. मग बी आणि सी दोन्ही मध्ये कॉमन असणारे 2 आहे. एक जण पकडायचा फक्त, त्याचं एक एलिमेंट चेक करत चालायचं. आता वाटल्यास आपण फक्त सी चे जरी चेक केले, 4च आहेत. 2 आहे इथे, इथे पण आहे, लिहिला.
4 तो पण दोन्ही ठिकाणी आहे. 6 तो फक्त सी मध्ये आहे. 8 तोही फक्त सी मध्ये आहे. म्हणजे कॉमन दोनच आहेत, 2 आणि 4. त्यानंतर ए इंटरसेक्शन सी. ए इंटरसेक्शन सी, ए आणि सी मधले कॉमन एलिमेंट्स. ए आणि सी मधले कॉमन एलिमेंट घेताना ओनली 8 हा एकच एलिमेंट आहे जो दोन्ही ठिकाणी आहे. ए इंटरसेक्शन सी. ओके. 3 सेटचं पण युनियन लिहिता येतं. त्यासाठी तिन्ही सेटचे सर्व एलिमेंट घ्यावे लागतील. म्हणजे आपण जर इथे ए युनियन बी युनियन सी लिहिलं, युनियन युनियन इंटरसेक्शन कन्फ्युजन नको आहे, क्लिअर पाहिजे. युनियन ए चे सर्व एलिमेंट येतील 1 3 5 7 8. ए चे सगळे लिहून टाकले. आता बी चे सगळे घ्या. 2 3 ऑलरेडी आलाय. 4 5 ऑलरेडी आलाय. 9 11 झाले बी चे सर्व. आणि आता सी चे 2 ऑलरेडी आलाय, 4 ऑलरेडी आलाय, 6 आणि 8 पण ऑलरेडी आलाय, फक्त 6. हे तिन्ही सेटचं युनियन झालं. आता असंच तिन्ही सेटचं इंटरसेक्शन पण लिहिता येईल. ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. असे एलिमेंट घ्यायचे जे तिन्ही ठिकाणी पाहिजेत. ए मध्ये पाहिजेत, बी मध्ये पाहिजेत आणि सी मध्ये पण पाहिजेत. हे तिन्ही ठिकाणी पाहिजेत. ए मध्ये एकाचा कोणाचा तरी रेफरन्स घ्या. समजा 1 हा एलिमेंट घेतला आपण, तो ए मध्ये आहे पण बी आणि सी मध्ये आहे का? नाही. 3 ए आणि बी मध्ये आहे पण सी मध्ये आहे का? नाही. 5 ए आणि बी मध्ये आहे, सी मध्ये आहे का? 7 फक्त ए मध्येच आहे. 8 ए आणि सी मध्ये आहे, बी मध्ये आहे का? म्हणजे एकही एलिमेंट असा नाही की जो तिन्ही मध्ये कॉमन आहे. सो ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी इज 5 एम्प्टी सेट. त्याला एम्प्टी सेट लिहू शकतो आपण किंवा 5 असे लिहू शकतो. ओके. त्यानंतर आता यामध्ये इंटरसेक्शनचं थेरॉटिकल मिनिंग किंवा त्याची डेफिनेशन आपण त्याला डिफाईन कसं करणार. इथे आपण असेच एलिमेंट घेतोय ए इंटरसेक्शन बी असताना की जे ए मध्ये पण आहेत आणि बी मध्ये पण आहेत. म्हणजे 3 आणि 5, 3 हा एलिमेंट ए मध्ये पण आहे, बी मध्ये पण आहे. 5 हा एलिमेंट दोन्ही ठिकाणी आहे. म्हणजे यामध्ये डिफाईन करत असताना आपण ए इंटरसेक्शन बी कसं डिफाईन करणार. X such that X belongs to A and X belongs to B. फक्त 1 वर्ड डिफरन्स आहे. इथे और होता, इथे अँड आहे.
ऑर आणि अँड मध्ये डिफरन्स आहे असे एलिमेंट जे ए मध्ये पण आहेत आणि बी मध्ये पण आहेत, म्हणजेच आपण त्याला असं म्हणणार एव्हरी एलिमेंट ऑफ ए इंटरसेक्शन बी बिलॉंग्स टू बोथ, किंवा 3 असतील तर ऑल, 2 आहेत म्हणून बोथ म्हटलो आपण, बोथ द सेट्स ए अँड बी. जसं ऑर किंवा ॲटलिस्ट असेल तर युनियन, अँड किंवा बोथ असेल किंवा ऑल असेल तर इंटरसेक्शन. ओके, ऑर किंवा ॲटलिस्ट असेल तर युनियन, अँड किंवा बोथ असेल किंवा ऑल असेल तर इंटरसेक्शन. दॅट इज द डिफरन्स फॉर दीज टू. गॉट दिस? व्हॉट इज मीन बाय युनियन अँड व्हॉट इज मीन बाय इंटरसेक्शन? दोन्ही मधला फरक लक्षात आलाय? येस. तिसरं ऑपरेशन यामध्ये दिलं जातं डिफरन्स ऑफ सेट्स. पण आपण त्या डिफरन्स कडे जाण्यापूर्वी कॉम्प्लिमेंट ऑफ सेट या कन्सेप्टवरती एकदा विचार करूया. कारण काय होतं, त्या दोन्हीमध्ये खूप कन्फ्युजन होतं. कॉम्प्लिमेंट एखाद्या सेटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असतं? समजा ए हा सेट दिलाय, हाच आहे, त्याचा कॉम्प्लिमेंट आपल्याला घ्यायचा आहे. ए या सेटचा कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट ऑफ ए मीन्स व्हॉट? नाही आठवत आहे? नसेल आठवत तर चांगली गोष्ट आहे, कारण त्याचं आठवत असेल अर्धवट तर ते डिफरन्सला कन्फ्यूज करणार. म्हणून मी हा आपण रेफरन्स घेत होतो आधी. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. येस. What is a complement of set? If A is any set, then complement of set A contains the elements, complement of set A contains the elements which are not present in A, but
present in its universal set. A complement contains the elements which does not belong to A but belongs to its universal set. असे एलिमेंट की जे ए मध्ये नाहीत पण त्याच्या युनिव्हर्सल सेट मध्ये आहेत. ए या सेट मध्ये ते नाही आहेत पण त्याच्या युनिव्हर्सल सेट मध्ये ते आहेत. थोडक्यात ए या सेट मधले एलिमेंट सोडून बाकी सर्व एलिमेंटचा सेट. पण कुठल्या बाकी सर्व? युनिव्हर्सल मधल्या सर्व. त्यामुळे कॉम्प्लिमेंट लिहित असताना युनिव्हर्सल सेट आवश्यक आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. कॉम्प्लिमेंट हा एका सेटचा लिहिता येतो एका वेळी आणि त्या सेटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे त्या सेट मधले सोडून त्याच्या युनिव्हर्सल सेट मधले बाकीचे सर्व. ज्याचा कॉम्प्लिमेंट लिहायचा आहे त्याचे एलिमेंट सोडून युनिव्हर्सल मधले बाकी सर्व एलिमेंट. मग ए चा कॉम्प्लिमेंट लिहित असताना ए सोडून बाकी सर्व. बी चा कॉम्प्लिमेंट लिहित असताना बी सोडून बाकी सर्व. ओके. ए चा कॉम्प्लिमेंट लिहित असताना ए सोडून बाकी सर्व एलिमेंट. बी या सेटचा कॉम्प्लिमेंट लिहित असताना बी हा सेट सोडून बाकी सर्व एलिमेंट. या प्रकारे आपण कॉम्प्लिमेंट डिफाइन करतो. म्हणजे आता 1 3 5 7 8 हे 5 एलिमेंट सोडून युनिव्हर्सल मधले सगळे एलिमेंट. म्हणजे काय? आता याच्यामध्ये युनिव्हर्सल नुसार जावं लागतं. जाणं कन्व्हिनियंट ठरतं. एक एक एलिमेंट चेक करायचा. तो जर ए मध्ये असला तर नाही घ्यायचा, नसला तर घ्यायचा. थोडक्यात नॉट इन ए याला शॉर्ट मध्ये आपण कसं डिफाइन करू शकतो? नॉट इन ए. ए मध्ये नाहीत असे एलिमेंट घ्यायचे. मग आता 1 ए मध्ये आहे मग नाही घ्यायचा. 2 ए मध्ये नाही मग तो घेता येईल. 3 ए मध्ये आहे तो नाही घ्यायचा. 4 ए मध्ये नाही मग तो घेतला. बरोबर. 5 तो ए मध्ये आहे. 6 नाहीये मग 6 घेता येईल. 7 नाही घेता येणार कारण तो ए मध्ये आहे. 8 पण नाही घेता येणार कारण तो ए मध्ये आहे. तर ए चे संपले. 9 10 11 12. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ए चे सोडून युनिव्हर्सल मधले सर्व एलिमेंट. ए चे सोडून युनिव्हर्सल मधले सर्व एलिमेंट्स. आता समजा बी कॉम्प्लिमेंट लिहायचा आहे. बी डॅश. बी कॉम्प्लिमेंट लिहित असताना बी डॅश म्हणजे बी या सेट मधले एलिमेंट सोडून युनिव्हर्सल मधले सर्व एलिमेंट घ्यायचे. बी या सेट मधले एलिमेंट सोडून युनिव्हर्सल मधले सर्व एलिमेंट घ्यायचे. आता बी मध्ये कोण कोण आहेत? 2 3 4 5 हे नाही घ्यायचे. 9 पण नाही घ्यायचा. 11 पण नाही घ्यायचा. कोणकोणते एलिमेंट येतील? 1 येईल.
2 3 4 5 येणार नाहीत. 6 7 8 9 येणार नाही. 10 येईल. 11 नाही. 12. ओके. सी डॅश म्हणजे सी कॉम्प्लिमेंट. सी कॉम्प्लिमेंट म्हणजे सी या सेट मधले एलिमेंट सोडून बाकी सर्व घ्यायचे युनिव्हर्सलचे. म्हणजे 2 4 6 8 हे सोडून कोणकोणते एलिमेंट येतील? 1 3 5 7 9. 1 3 5 7 9. आता पुढचे सगळे येतील 10 11 12. बरोबर आहे. चेक करा. लाईकवाईज यामध्ये आपण कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, अशा एलिमेंटचा सेट ज्याचा कॉम्प्लिमेंट लिहायचा आहे त्याचे सोडून बाकी सगळे. सी चा कॉम्प्लिमेंट लिहायचा आहे, मग सी चे एलिमेंट सोडून युनिव्हर्सलचे सर्व. बी चा कॉम्प्लिमेंट लिहायचा आहे, बी चे सोडून युनिव्हर्सलचे सर्व. ए कॉम्प्लिमेंट लिहायचा आहे, ए चे सोडून युनिव्हर्सलचे सर्व. या प्रकारे आपण युनियन इंटरसेक्शन प्रमाणेच कॉम्प्लिमेंट लिहू शकतो. आता हे कॉम्प्लिमेंट याचे पण लिहावे लागतात. काही ठिकाणी असं असतं की ए युनियन बी ब्रॅकेटचा कॉम्प्लिमेंट. ए युनियन बी ब्रॅकेटचा कॉम्प्लिमेंट. याचा अर्थ काय? ए युनियन बी मध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत हे सोडून युनिव्हर्सलचे सर्व. हे सोडून युनिव्हर्सलचे सर्व म्हणजे काय काय येतील बरं? 1 येणार नाही, 2 पण येणार नाही. पहा 1 2 3 4 5 नाही येणार. 6 येईल. 7 8 9 ऑलरेडी आहेत. 10 आणि 12. तो याचा कॉम्प्लिमेंट झाला. असं कोणत्याही सेटचा कॉम्प्लिमेंट लिहिता येतो. कॉम्प्लिमेंट लिहित असताना त्या सेटचे एलिमेंट सोडून युनिव्हर्सल सेट मधले बाकी सर्व एलिमेंट्स घ्यायचे असतात. त्या सेटचे एलिमेंट सोडून युनिव्हर्सल सेट मधले बाकी सर्व एलिमेंट्स. दॅट इज द कॉम्प्लिमेंट. मग आता याला थेरॉटिकली आपण कसं डिफाईन करणार, डिस्क्राईब करणार? नंबर 3, A complement X such that X does not belong to A and X belongs to universal set. म्हणजे असे एलिमेंट की जे ए मध्ये नाहीत पण युनिव्हर्सल सेट मध्ये आहेत. ए मध्ये नाहीत पण त्याच्या युनिव्हर्सल सेट मध्ये आहेत अशा एलिमेंटचा सेट म्हणजेच कॉम्प्लिमेंट. आणि त्याला थेरॉटिकली कसं आपण डिस्क्राईब करणार? every element of A dash
is not present in A but present in U. ओके. ए डॅश मधला प्रत्येक एलिमेंट हा ए मध्ये नाही पण युनिव्हर्सल सेट मध्ये आहे. गॉट दिस? So first of all, take down these three definitions. याला फक्त लिहा, हेडिंग टाका ऑपरेशन्स ऑन सेट्स. ऑपरेशन्स ऑन सेट्स. Operations on sets. Number 1 union. Number 1 union. That write down if A and B are any two sets then their union is defined as yeah, हे एक आणि ही एक लाईन. Completed.
Number 2, intersection. Number 2, intersection. Intersection. If A and B are any two sets, A and B are any two sets, then their intersection is defined as हे दोन लाईन्स. Completed? हो सर. Okay. Number 3, complement of a set. Complement of a set. Complement of a set. If capital A is any set, if capital A is any set defined over the universal set capital U, universal set capital U, then complement of set A
complement of set A is denoted and defined as या दोन लाइन्स completed. Yes. Take down next examples. हे example फक्त complete करा.